कळंब शहरात चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला असून मागील 15 दिवसांमध्ये 15 पेक्षा जास्त चोरीच्या घटना घडल्या आहेत। यातून लाखो रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला। अशातच सोमवारी रात्री दरम्यान कळंब शहरातील 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। कळंब बस स्थानकाजवळ असलेले वासुदेव वादाफळे यांचे वादाफळे ज्वेलर्स व गोविंद गावत्रे यांचे फुटवेअरचे दुकान फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यासाठी दुकानावरील 3 पत्रे काढण्यात आले, परंतु सिलिंगला प्लायवूड लावून असल्याने चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नाही। त्यामुळे लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांच्या तावडीतून वाचले। विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या बहुतांश चोऱ्या दुकानावरील 3 पत्रे काढून करण्यात आल्या। वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी मोठा रोष आहे। त्यामुळेच गावकऱ्यांनी रास्ता रोको करून आपला संताप व्यक्त केला। दररोज होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलिसांची रात्र गस्त संशयाच्या भोऱ्यात सापडली आहे। कारण बसस्थानकावरील अगदी मध्य गावालगत असलेल्या चोरट्यांनी लक्ष केले आहे। विशेष म्हणजे याच परिसरात पोलिसांची सर्वाधिक गस्त असल्याचे सांगितले जाते। पोलिसांची याच परिसरात सर्वात जास्त उठबस असते। त्यामुळे आता पोलिसांच्या रात्र गस्तीवर संशय व्यक्त केला जात आहे। चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती झालेली आहे। पोलिसांना अजूनही एकाही चोरीचा उलगडा करता आलेला नाही। त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे।